जबाबदार आहे? हो, कारण तू काही समजूनच घेत नाहीये सगळं. आणि अथर्व ते समजून घेत आहेत का? अगं काय समजून घ्यायचंय त्यांनी मीरा? त्यांच्या आईवर इतके घाणेरडे आरोप होते आणि त्यांनी काय समजून घ्यायचंय म्हणजे? बास ताई, तुला कळते का तू काय बोलतेस ते? तू स्वतःच्या बाबांना खोटं ठरवतेस, स्वतःच्या बाबांचं चारित्र्य खोटं ठरवतेस. अगं त्या माणसाने तुला जन्म दिलाय मीरा. अगं त्यासाठी मला त्यांचा आदर आहेच, पण घरात जसं सगळे म्हणतायत तसं बाबा काय खरं बोलतायत काय खोटं बोलतायत हे कसं कळणार? अगं वेदा, काय खायचंय तुला? आपण ना एक काम करूया, उद्या स्कूल नंतर ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. मस्त मस्त. हा, कुठे जाऊया? तू म्हणशील तिथे जाऊया आपण. सांग कुठे जायचंय तुला? उत्तम. मीरा आणि अंबिकाचा वाद पुन्हा पेटलेला दिसतोय. आणि मीरा तुलाही चांगलंच माहितीये बाबा कधी कधी काहीही बडबडतात. खूप झालं ताई तुझं. यापुढे मी बाबांविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही. ज्या बाईसाठी तू बाबांना खोटं ठरवतेस ना, ती बाई मीरा, ती बाई मीरा विसरू नकोस. ती बाई तुझी सासू आहे. नात्याने जरी सासू असली तरी सुद्धा माझ्यासाठी फक्त माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई. आणि माझ्यासाठी त्या देवापेक्षा कमी नाही. मीरा, त्या अनाथ आश्रमात त्यांनी मला स्वतःच्या लेकीसारखं जपलंय, प्रेम दिलंय. अगं पण त्याच अनाथ आश्रमात तू कशी आलीस याचा कधी विचार केलायस का तू? बाबा त्या दिवशी म्हणत होते त्याचा कधीतरी विचार कर, तेव्हा तुला अंदाज लागेल. हेच 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 ना याचा अंदाज काढताना नडतंय मीरा आपल्याला. आणि मला आता नाही काढायचंय गं कुठले अंदाज वगैरे. मी सांगते ही बाई विद्या शिकायला बाबांकडे गेली हे तिने स्वतःच मान्य केलंय, बरोबर? हिचा त्यात स्वार्थ होता. बरोबर बाबा बाहेर असताना आपल्या घराला आग लागणं, त्यात आपली आई सापडणं, माझी ताई म्हणजे तू नाहीशी होणं, आणि त्याच वेळेला ही बाई तिथे असणं म्हणजे घराला ती आग लावूच शकते. याचाच अर्थ काय होतो? आपल्या आईला मारणारी आणि तुला घेऊन जाणारी दुसरी तिसरी कोणी नसून आपली सासूच आहे. घे. गुड गर्ल. आता मला बस झालं आता. शेवटचे 2 घास. घे. मीरा, हे सत्य असेलच असं नाहीये ना. आणि ते कळेपर्यंत तरी या घरातल्या माणसांशी जरा नीट वाग प्लीज. मीरा, या घरातल्या माणसाने तुला प्रेम दिलंय, कुटुंब दिलंय, आणि त्याच घराला नाचवायला निघालीस तू. आणि तू ज्या बाईने तुला अनाथ आश्रमात वाढवलं तिच्यावर तुला पूर्ण विश्वास आहे, पण ज्या बापाने तुला जन्म दिला त्या बापावर तुला विश्वास नाहीये. अगं तुझ्यासारखी मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली याचा आज त्यांना पश्चाताप होत असेल. मीरा, मीरा, मीरा. माझं झालं आजपासून तुझं आणि माझं कुठलंच नातं नाही. यापुढे तू मला भेटायचाही प्रयत्न करू नकोस. वेदाला जरी तू जन्म दिला असला तरी सुद्धा आता ती माझी मुलगी आहे. आमच्यामध्ये यायचा प्रयत्नही करू नकोस. अरे बापरे, एवढा उजेड. अरे त्रास होतोय खूप याचा. अरे
काय आहे हे नक्की? मॉम काय दिसत नाहीये. मलाही नाही दिसत आहे ना आता. काय झालं हे? असं काय होतं? लाईट काय तर ओह शिट. एवढा उजेड, वीज चमकली वाटतं. काय झालं? अरे वीज चमकण्याचे दिवस आहेत का हे? अरे पण वीज जरी चमकली असेल तरी एवढा उजेड कसा पडेल? विदा ठीक आहेस ना तू? You okay? आणि हो, माझी कधी भीणच नव्हती. आणि तूही असंच समज. यापुढे माझ्यासमोर कधीच येऊ नको. माझ्यासमोर कधीच येऊ नको. कधीच येऊ नको. कधीच येऊ नको.